ते सुख। पांडू जी हे सामान बघित नेऊन ठेव। हा जी। आता हे सामान बग्गीत ठेवायला काहीच हरकत नाही। म्हणजे काय मगाशी समजे कोल्हापुरासने जाणार होते म्हणून सामान बग्गीत ठेवत होतो तर घोडे माना खाली घालून गुरकवले। पण आता जाणार नाहीत म्हटल्यावर घोडे बग्गी सोडून नाचतायत आणि बैलगाड्या सोडून। हा चला सामान बघित नेऊन ठेवा। ठेवतो ठेवतो। ही घ्या वेलचीची डबी। काय झाले? काही नाही। असे कसे? अहो तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे। आता सांगा पाहू काय झाले? मामंजींचा आपल्यावरचा राग गेला ना? हो हो आपण घाबरू नका। मग त्यांनी आपले करवीराला जाणे रद्द का केले? म्हणजे त्यांनी रद्द न करता आपल्यालाही नेले असते तर? तर काय? मला आईला भेटता आले असते। मागच्या वेळी नाही का बाळंबटजी करवीरास गेले होते ते घरी गेले आणि मग घरच्या सगळ्यांना घेऊन इकडे आले अगदी तसेच। मग त्यांनी रद्द का केले? असे आहे होय। अहो पण मंगळा गौरीसाठी आपल्याला जावयाचे आहेच तुमच्या घरी। हो पण त्याला पण त्यासाठी एक संपूर्ण धडा वाचावा लागेल रमाबाई। म्हणूनच आता लवकर अभ्यासास लागा म्हणजे मग आपण थाटात तुमच्या घरी जाऊ। खरेच? अगदी खरेच। बरे आता आम्हास जावयाचे आहे आम्ही येतो। अगो सगुणे असे एक एक गाठोडे सोडाव्यास इतका वेळ लावलास तर कसे व्हायचे? हा अहो पण जाऊबाई मी काय म्हणते तुम्ही मुळात गाठोडे सोडतातच कशाला आहात? तुम्हाला कळले नाही का? काय? अहो आमचे जाणे रद्द झाले पण तुम्ही जात आहात हे पक्केच आहे नाही का? हो म्हणून तर बेसनाचे लाडू करून आणलेत तुमच्यासाठी नाही आणि तुमच्या अनंतालाही आवडतात ना। अगो बाई हो का? दे तो डबा दे ठेवते इथेच। आणि अगो जायचे म्हणशील ना तर आता एवढ्या आनंदाच्या क्षणी मी नाही हो जायची इथून। मी राहीन आपली इथेच 8-10 दिवस। हो 8 दिवस म्हणजे महिना कुठेच नाही। 8 दिवसाचे 8 महिने नाही झाले म्हणजे मिळवले। काय काय गो ताई काय पुटपुटतेस? अहो जाऊबाई मी पुटपुटेन का तुमच्या समोर? अहो मानाने तुम्ही मोठ्या तुमच्या तोंडाच्या दाणपट्ट्या पुढे माझ्या तोंडाचा दाणपट्टा एवढूसा हो ना? मग हे कायम लक्षात ठेवायचे हो ताई। आता थांबतातच आहात ना मग आणा माझ्या लाडवाचा डबा द्या माझ्याकडे। अगो कशाला? आता माझ्या आनंदासाठीच केलेत ना तू लाडू मग राहू देत नाही इथेच दिन हो मी त्याला रोज रोज एक एक। गेला डबाई गेला। काय? अगो सगुणे हात चालव गाठोडे सोड 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 ग लवकर सोड। अगं आई सगुणा तुम्ही गाठोडी का सोडतायत? आपल्याला निघायचंय ना आता। अरे जाऊ रे 8-10 दिवसांनी। आता भाऊसाहेब आणि माधवाचा तंटा मिटलाय ना मग तो आनंद साजरा नको का करायला? तुम्ही करा साजरा आणि या 8 वारांनी तिथे बरीच घरची कामं अर्धवट पडलीत। मी निघतो पुढे। बर आलोच मी। बर बघितलेस ना ताई जबाबदारीची कशी जाणीव आहे माझ्या रावजीस ते बघितलेस ना? बघितले बघितले। आता आणखी काय काय बघावे लागणार आहे परमेश्वरालाच माहिती। काय बोललीस? नाही नाही जेवायचे बघायला लागेल ना। आलोच हा मी आता। अगो हो अगो जेवणावरून आठवले मी काय म्हणते ताई जरा काहीतरी चमचमीतच करो खायला भूक लागलीये ना खूप। आणि हा इथे नको आणू हे आवडते आणि मीच येते हो स्वयंपाकघरात।
बघितलेस ना सगुणे, माझ्या या अशा गोड स्वभावामुळे सगळे कसं करतात कौतुकाने माझे ते बघितलेस ना. हसतेस काय? हात चालव पटापटा, सोडती गाठोडी. आत्या अगो बाई, लाकडं गोळा करून आणलीत. वहिनी बघितलं का कशी गुणाची पोर आहेत माझी ती. चला चला मागच्या दारी ठेवून द्या. चला पुण्यात जावे लागेल. काय म्हणालात? नाही म्हटले पुण्यात जावे लागेल. दादांनी हे जे काही वाढून ठेवले आहे त्या संदर्भात वकिलांचा सल्ला घेण्याकरता पुण्यात जाणे इष्ट राहील. अण्णा, मीही येतो तुमच्या सोबत. काकांनी जे केले आहे ते कागदोपत्री पाहताना सैरभैर व्हाल तुम्ही. क्लेश होतील मनास. मला यावयाच हवे सोबत. त्या तिघांनी कुर्लेकरांची सारी मिळकत अशी सहजासहजी घशात घातलेली खपवून नाही घेणार मी. कारण मला वस्तुस्थिती ठाऊक आहे अण्णा. आजी नंतर तुम्हीच मेहनत घेऊन हे वैभव सांभाळलं, वाढवलं. तुमचे कष्ट असे मी एका क्षणात मातीमोल नाही होऊ देणार. तुमच्या सोबत मी आहे अण्णा. बरे वाटले. 20 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटले. मी तयारीला लागतो. आणि साऱ्यास वाटत होते बाप लेकांमधून विस्तव जात नाही म्हणून. पण मनीचा ओलावा ज्याचा त्यास ठाऊक असतो. उमा, मनी असे येत होते की या दाव्यांच्या संदर्भात जावई बापूंचा सल्ला घ्यावा. मग पण त्यास यात गोवणे बरे दिसेल का ते? म्हणूनच माझाही पाय घुटमळत होता. परंतु असे वाटते की नात्याची भीड न घालता केवळ कायदेशीर मार्गदर्शन घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे दादा म्हणत होते तसे नव्हे. पहा, आपल्यास हे योग्य वाटेल ते करा. पण भाऊजींनी आपल्यास घराबाहेर काढले हे यमुनेस कळू देऊ नका. तीस खूप वाईट वाटेल. होय, ती काळजी घेईन मी. आणि मी काय म्हणते, काहीतरी निमित्त काढून मानपानाचे सारे पोचतेच करा. उगीच थोडक्यावरनं वितुष्ट नको यायला. म्हणजे मानपान असे म्हणू नका, पण काढा काहीतरी युक्ती आणि सारे ज्याचे त्यास पोचवा. तोवर मन शांत नाही व्हायचे. ठीक आहे माई. आज बाप लेकांची मने जुळली हो. इथले सुखाचे बस्तान अगदी विस्कटता विस्कटता वाचले. जो तो अगदी आनंदात आहे हो आज घरात. मी काय म्हणते माई, आज ना काहीतरी खास असे गोडाधोडाचे व्हावे असंच हवे हो. खरेच नाही नाही, खरेच करूयाच आपण. मी साखर बोंडे घेते करायास. इकडेही फार आवडतात. हो ना. मग माई कर बरं तयारी. मी ना छानशी तारफेणीच करते आज. अगो बाई, खरेच हात अगदी हलका लागतो हो त्यासाठी. नाही म्हणजे नाजूकच काम आहे ते. मग आणि माझा कोणीही हात धरू शकणार नाही हो तारफेणीत. अगो या माझ्या दांडग्या शरीराकडे नको जाऊस. पण माझा हात कसा अगदी फुलासारखा चालतो हो हवा तिथे. आज तू खाऊनच बघ माझ्या हातची तारफेणी.
तुला सांगते माई, अगो आम्ही सांगलीच. काय कसं कोण आहे? अगो खाणा खुणा कोणच करतेस? हा, कोण आहे तिकडे? कोण आहे दारामागे? कोण आहे? आत या बरं. आई मी ते हे अरे काय असे दारा मागून खाणा खुणा काय करतोस? काही हवेच होते तर सरळ आत यायचे ना आणि मागायचे होतेस. काय हवे? हे पाणी पाणी हवे होते. एवढेच ना? सगुणा जा पाणी देत्यास. ते बघ तांब्या भांड ठेवलंय. दे दे इकडे, दे दे इकडे. घे, झाले, जा आता. सुभद्रा वहिनी असे काय करताय? रावजी जातोय ना पुढे सांगलीला. हो मग त्याला बोलायचं असेल तिच्याशी काहीतरी. अगो त्यात काय बोलायचंय? आणि मला नाही हो ही असली थेर खपायची. या या तुझ्या सुनेसारखी मी नाही हो कौतुकाने डोक्यावर चढवून ठेवलेली माझ्या सुनेला. काय रमाबाई, झाले का उंडारून? मग या आता मदत करा आम्हाला. जा बरे, ताक घुसळायला घे. आणि हो नाही म्हणलं ताकच घुसळो. ते ताक घुसळता घुसळता त्याच्यामध्ये अक्षर नको शोधायला लागूस. नाही तर आम्ही इथे सगळेजण काम करतोय आणि तू अचानक ओरडायचीस. तो तो ताकदला. हे घे दूध, जा. अहो पण हे, अगो हे निमित्त आहे. जा जा, तुझी सासू यायच्या आत जा. रमा इकडे. अगो त्यात काय एवढे बाऊ करण्यासारखे तार फेरणीचे? अगं तुपाचे प्रमाण कळले ना की छान होते हो तारफेणी. तूप कसे असे पराती छानसे फेसायचे म्हणजे कशी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळण्यासारखी हलकी होते हो तारफेणी. आणि अगो हलकी झालीच पाहिजे. काकू मी तुमची आवडी होईन तेव्हा येईल. मला अवघड आहे ना? या सुभद्रे पुढे कुठलाही पदार्थ अवघड नाही हो. मी काय म्हणते, तू माझ्या हाताखाली शिक म्हणजे बघ कशी छानशी सुगरण होतेस ते. बर रमे, आता हे ताक घुसळून झाले ना की जरा रवा घे आणि गाईच्या दुधामध्ये छानसा भिजवून ठेव. हो सगुणा, नाही म्हणजे पाक घेतेस ना करावयास? हो, हे एवढे नारळ खवून झाले ना की घेते मग. बरे, जमेल ना? हो. अगोबाई, काय गो सुभद्रा बहिणी, अहो ताज्या पाण्याची कळशी भरायला विसरलात की काय आज? अगो बाई, विसरलेस बघ मी. हो ना. अगो चैन नाही पडायची मला दिवसभर. हो. ताणते बाई मी. हो हो. नाही बरे झाले हो मला आठवण केलीस ते. म्हणजे काय? मी आता लगेच आणते. नाही नाही, सावकाश आणा. का गो? नाही म्हणजे दगदग करू नका, घाई करू नका, मी आहे ना इकडे. असे होय? हो. नाही तुलाच काय ती एकटीला माझी काळजी हो. आलेच मी. हो हो. सगुणा, इकडे इकडे. काय माई? तुला रावजीला भेटायला जायचंय ना? लागतेस काय? हे घे दूध, जा. अहो पण हे, अगो हे निमित्त आहे. जा जा, तुझी सासू यायच्या आत जा. रमा इकडे. काय माई? हे बघ, सुभद्रा बहिणींच्या येण्यावर लक्ष ठेव.
त्या येताना दिसल्या ना की लगेच मला येऊन सांग, नाही तर त्यांच्या सुनबाईंचे काही खैर नाही. हो बाई, आलेच मी. भाऊसाहेब, आपण जास्त ताणून धरले नाही ते योग्यच केलेत. माधव मनाने हळवा आहे. पाहिलेत ना कसे पटापट निर्णय घेत होता ते. त्याचीच काळजी वाटते बाळंबटजी. आम्ही जोर लावला आहे म्हणून सगळे व्यवस्थित चालू आहे, नाहीतर नवमताचे वारे घरात घुसून छप्पर उडावयास वेळ लागायचा नाही. माधवाचा घरातल्या सर्व व्यक्तींवरती जीव आहे. त्याचाच आधार घेऊन त्यास रोखले पाहिजे. बाळंबटजी, हे घर एकसंध राहावयासच हवे. या घरास तडा आमच्या बाजूनेही जाता कामा नये आणि त्याच्या बाजूने. पण एक गोष्ट निक्षून सांगतो, आमच्या जीवात जीव असेपर्यंत हा नवमताचा विचार आम्ही खपवून घेणार नाही. आपली चिंता व्यर्थ आहे भाऊसाहेब. माधवाने हे लग्न करून सिद्धच केलंय की घरातल्या गोष्टीत तो आपल्या मताच्या विरुद्ध जाणार नाही. आपण काळजी करू नये, माधव काही वावगे वागणार नाही. खूप गोड दिसतेस. काय करताय? सोडा. नको. काय रावजी, झाली का तयारी? हो झाली ना. आता थोड्या अवकाशाने निघेनच. बाळंबटजी, पाया पडतो. हा, आयुष्मान भाऊ. बाळंबटजी, इथे आई, सगुणा, अनंता, इथे आम्ही आहोत, काळजी करू नकोस. आईचे वागणे. अरे चालायचेच. विठू भाऊ नाहीसे झाल्यापासून त्या सर्व गाडा एकटीने हाकतायत, त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडा असो. इथली सर्व मंडळी आपलीच आहेत, त्यामुळे मनी कोणी काही धरणार नाहीत. तू काही चिंता करू नकोस. इथे आम्ही आहोत, पण तिथे तू एकटाच आहेस, त्यामुळे तूच स्वतःची काळजी घे. आणि बघ, तिथली कामे झाली की तडक इथे निघून ये. इथली बायका मंडळी चांगली जावयास निघतील त्यावेळेस तू त्यांच्यासोबत हवास. बायका मंडळींना एकटे धरणे आम्हा उचित वाटत नाही. हो बाळंबटजी. जा तयारीला लाग. अहो, दूध आणलंय. शेवटी कळले तर म्हणायचे. तरी म्हटले निघायची वेळ झाली तरी. ईशा, हे काय? कोणी येईल ना? आपल्या खोलीत इथे कोण कशाला येईल बरे? मी म्हणत होतो. अगं माई, माई, सुभद्रा काकू येत आहेत. जा जा, धावत जा आणि सगुणीला घेऊन ये. हो, जा जा जा. सगुणा, तू लाजलीस ना? खूप गोड दिसतेस. काय करताय?
सोडा. नको. सोडा ना. अगं सोडा. अगं निरोप नाही द्यायचा का मला?